पण भारतामध्ये ॲक्युपंक्चर विषयी तुम्ही जो अवेअरनेस क्रिएट केला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देऊ शकाल का? मुळात ॲक्युपंक्चर हे चायनीज नसून भारतीय उपचार पद्धती आहे. आजकाल आपल्या घरामध्ये बघितलं की कोणाचा तरी गुडघा दुखत असतो, कंबर दुखत असते. ह्याच्या मागचं कारण बदललेली जीवनशैली असेल का त्याच्यामागे दुसरं काही कारण असेल? तर ते आपल्या इंटरनल फॅक्टर्सशी कनेक्टेड असतात आणि ते कुठले आहेत तर 5 प्रमुख भावना: राग, आनंद, बेचैनी, दुःख आणि भय. ॲक्युपंक्चर शास्त्र हा सगळ्याचा विचार करतं, म्हणून हे होलिस्टिक सायन्स आहे. कुठलंही फंक्शन आहे, काही सणवार आहे की ज्या बायकांना त्रास होतो त्या उठल्या उठल्या काय करतात की एक पेन किलर घेतात. ते एकदम सांगायला की मला खूप हलकं वाटतंय, माझं पोट एकदम क्लीन होत आहे, मला एकदम बॉडीमधनं काहीतरी जड निघून गेलंय. हे काय आहे? IT मध्ये आपण बघितलं की IT मध्ये खूप वेळ बसून जॉब आहे आणि स्ट्रेस पण आहे. तर त्या लोकांना मानदुखी आहे किंवा फ्रोझन शोल्डर आहे, रिस्ट प्रॉब्लेम आहेत, हे जरा जास्त होताना दिसतं. फिअर आणि इन्सिक्युरिटी ह्या 2 गोष्टींमुळे काही रोग जास्त होतात. हो. तर त्याच्यासाठी घरातल्या घरात काही उपाय करता येऊ शकतो का ॲक्युपंक्चर टाईपमध्ये? 70% लोकांना एका कोर्समध्ये साधारण मोर दॅन 80-90% बरं वाटतं. सगळेजण स्ट्रेसबद्दल बोलतात, कोणी इमोशनल स्ट्रेसबद्दल बोलत नाही. लहान मुलींना सुद्धा घरामध्ये ही गोरी आहे, ही काळी आहे, ही उंच आहे, असं जे बोललं जातं त्याचा न्यूनगंड मुली बाळगतात. अगदी कॉमन गोष्ट, मी पेशंटला तुम्ही काय खाल्लं असं विचारते मी, त्यांना आठवत नाही, कारण लक्ष TV मध्ये होतं, नाही तर मोबाईलमध्ये होतं. ॲक्युपंक्चरमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की सुया वापरल्या जातात. तर मग त्या सुया टोचल्यानंतर वेदना होतात का? नमस्कार, मी अवंती दामले. आजच्या उघड उघडच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. आज आपल्याकडे आले आहेत ॲक्युपंक्चरिस्ट सुमिता सातारकर. मॅडम, मी तुमच्याविषयी खूप ऐकलं आहे आणि मी स्वतः तुमची पेशंट आहे, त्यामुळे मी तुमच्याकडे ट्रीटमेंट पण घेतली होती. पण भारतामध्ये ॲक्युपंक्चर विषयी तुम्ही जो अवेअरनेस क्रिएट केला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देऊ शकाल का? मुळात भारतामध्ये, मी थोडंसं करेक्ट करते हा क्वेश्चन, करेक्ट करण्यापेक्षा अगोदर थोडासा इलॉंगेट करते. ओके. मुळात ॲक्युपंक्चर हे चायनीज नसून भारतीय उपचार पद्धती आहे. लोकांना अनेकदा वाटतं की चीनची आहे. गेले 800 वर्ष चीनमध्ये ती प्रगती करते आणि करते म्हणून फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे म्हणून ती चायनीज म्हणतात. पण भारतीय उपचार पद्धतीमध्ये जवळजवळ 3000 वर्षापूर्वीचे रेफरन्सेस आपण जर बघितले तर ॲक्युपंक्चर, वेदन चिकित्सा, मर्मबिंदू चिकित्सा हे खूप प्रगल्भ शास्त्र होतं. म्हणजे आज त्याचे आपण कान टोचण्याची प्रथा, नाक टोचण्याची प्रथा हा बाळाला जन्म झाल्यानंतर रोगप्रतिकार शक्तीचा बिंदू आहे, जो जन्मल्यानंतर BCG वॅक्सिन आज कसं देतो आपण, तसं तेव्हा केलं जायचं. किंवा मुली वयात येताना प्युबर्टीमध्ये नाक टोचलं जायचं. सो ते ओव्हेरीशी रिलेटेड आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे आपले पोशाख, आपलं अलंकार, आपली राहण्याची पद्धत, खाण्याची पद्धत, असं सगळं भारतीय वैद्यकीय इतिहास प्रचंड प्रगल्भ होता. पण कालांतराने जसे ईस्ट इंडिया कंपनी आली आणि सगळ्या आपल्या भारतीय संस्कृतीपासून सगळं लोप पावत गेलं, त्याच्यातच ॲक्युपंक्चर आहे. ते चायनामध्ये गेलं इंडस व्हॅली थ्रू आणि त्या लोकांनी ते खूप डेव्हलप केलं. पण भारतामध्ये परत डॉक्टर कोटनीस आहेत, त्यांनी ॲक्युपंक्चरला 70च्या दशकात आणलं आणि तेव्हापासून परत भारतामध्ये ॲक्युपंक्चर सुरू झालं. मी सुद्धा जेव्हा शिकून बाहेर पडले 94 साली, तेव्हा मला माहीत नव्हतं की कुठला रुग्ण माझ्याकडे येणार आहे आणि त्याला उपचार देणार आहे. सो मी घरी जायला सुरुवात केली. घरी जाऊन मी लोकांना विचारायचे की कोणी तुमच्या घरात आजारी आहे का, आणि नॅचरली लोक हटकून टाकायचे, कोण घेणार आहे ॲक्युपंक्चर. पण तसं तर करत 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 मी आज 30 वर्ष कंप्लीट केली. या सगळा काळ खरं 30 वर्ष झाली वाटतच नाहीत, पण बरेच चढ उतार होते. म्हणजे लढा सुरुवातीपासून असा होता की जे शिक्षण आहे ते पुरेसं नाही, मग त्याला अजून आपण कसं त्याला प्रगल्भ करू शकतो स्वतःला ज्ञानाच्या दृष्टीने. त्याच्यासाठी भारतातल्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स कराव्या लागल्या मला. चायनाला जावं लागलं आणि लंडनला जायला लागलं, अमेरिकेला जायला लागलं. सगळं करत 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 ते जवळजवळ 15 ते 20 वर्ष तो अभ्यासच चालू होता, काम करता करता असं म्हणू शकता तुम्ही. भारतामध्ये सुद्धा 2008-9 सालानंतर ॲक्युपंक्चरला बऱ्यापैकी पॉकेट्स निर्माण झाले होते, पण कोणी असं युनायटेडली काम करत नव्हतं. मग आम्ही एक असोसिएशन ऑफ इंडिया फॉर्म झाली. बरेच लाईक माइंडेड लोक आम्ही एकत्र आलो आणि आम्ही लढा दिला की ॲक्युपंक्चर
हे जर इतर देशांमध्ये एवढं चांगल्या पद्धतीने रेकग्नाइज्ड आहे तर भारतामध्ये का नाही? जर त्याची उपयुक्तता लोकांपर्यंत एवढी चांगली मिळू शकते तर ती मिळायला पाहिजे. आणि मग महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे. खूप महत्वाचं पाऊल महाराष्ट्र सरकारने उचललं आणि त्यांनी 2015 साली महाराष्ट्रात ॲक्युपंक्चरला कायदेशीर मान्यता दिली वैद्यकीय शास्त्र म्हणून. मग त्याचं पुढचा आमचा मुद्दा होता की स्टँडर्डायझेशन ऑफ प्रॅक्टिस झालं पाहिजे, लायसन्सिंग झालं पाहिजे, मेरिट झालं पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिलची स्थापना झाली, ॲक्युपंक्चर ॲक्ट आला, सगळ्या प्रॅक्टिशनर्सची पात्रता परीक्षा घेण्यात आली रितसर. त्यातले जे पास झाले त्यांना रजिस्ट्रेशन देण्यात आलं. ते दरवर्षी आपल्याला त्याला क्रेडिट पॉईंट्स असतात, दर 5 वर्षांतर रिन्युअल, सगळं सिस्टमॅटिक वेनी ॲक्युपंक्चरचं फाउंडेशन आता महाराष्ट्रात सुरू झालंय. आणि मला सांगायला आवडेल की आता 14 मेडिकल कॉलेजेस सुद्धा महाराष्ट्रात सुरू झाले, जिथं पहिली सेमिस्टर पण संपली ॲक्युपंक्चर डिप्लोमा कोर्सची. सो चित्र बदलत चाललंय आणि अशा धर्तीवरती लढा देत देत मी आज इथपर्यंत आलेली आहे. आणि एक महिला म्हणून हे करणं पण थोडंसं अवघड गेलं असेल ना? हो, कुठल्याही क्षेत्रातल्या आपण असो, महिलांना लोक म्हणतात खूप सवलती असतात, कन्सिडर केलं जातं, पण प्रॅक्टिकली हे सब्जेक्टिव्ह आहे आणि बरेचदा वेगळे अनुभव पण आपल्याला येत असतात की ते इतकं मायन्यूटली सगळं सायलेंटली चालू असतं. त्याला लढा तुम्हाला पॅरलली द्यावाच लागतो आपल्या अधिकारासाठी, आपल्या मतासाठी. ते डिस्क्रिमिनेशन अजूनही आहे असं मला वाटतं. मॅम, आता आपण विचार करूयात पुढच्या काही प्रश्नांचा. आजकाल आपल्या घरामध्ये बघितलं की कोणाचा तरी गुडघा दुखत असतो, कंबर दुखत असते. ह्याच्या मागचं कारण बदललेली जीवनशैली असेल का त्याच्यामागे दुसरं काही कारण असेल? बदललेली जीवनशैली तर आहेच, नो डाऊट. त्याच्यामध्ये मुळात ॲक्युपंक्चर शास्त्राचा गाभा जो आहे ना, तो प्राणशक्तीवर अवलंबून आहे. प्राणशक्ती म्हणजे जी वैश्विक ऊर्जा आहे ती आपल्या शरीरात प्रवेश करत असते. त्या एनर्जी चॅनल थ्रू ती आपल्या सेल्युलर म्हणजे सेल हे स्मॉलेस्ट युनिट आहे तिथपर्यंत पोहोचत असते आणि सगळ्या प्रमुख अवयवांना, पेशींना, उतींना, ग्रंथींना ती मिळत असते. त्या एनर्जी पाथवेमध्ये जेव्हा असंतुलन होतं तेव्हा आजाराची निर्मिती होते. हा त्याचा गाभा आहे. हा असंतुलन जे आहे हे कशाने निर्माण होऊ शकतं तर त्याला 2 मुख्य भाग पाडलेले आहेत, एक्सटर्नल आणि इंटरनल. एक्सटर्नल म्हणजे तुम्ही जे वातावरणातले बदल आहेत, उष्णता, ह्युमिडिटी, दमटपणा, ड्रायनेस, कोल्डनेस, विंड, हे सगळे एक्सटर्नल फॅक्टर्स असतात जे आपल्या एनर्जीचा बॅलन्स बिघडवत असतात. ओके, उदाहरण देते. तुम्ही खूप वाऱ्याच्या ह्याच्यात गेलात आणि किंवा पावसात भिजलात तर तुम्हाला सर्दी होते, तुम्हाला घसा दुखतो आणि तुम्ही आजारी पडता. तो ॲक्यूट डिसीज आहे ज्याला तुम्ही थोडं क्रोसिन घेतलं तुम्ही बरे पण होता. ओके नाही. पण जेव्हा तुम्ही बघा आज की तुम्ही अगदी छान खाता आहात, चांगल्या ग्रेट एन्व्हायरमेंटमध्ये राहत आहात, काही आता मेजॉरिटी लोक एक्सरसाइज सुद्धा करत आहेत, मग तरी त्यांना दीर्घकालीन आजार, दुध आजार का आहेत? जसे एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, कंबरदुखी आहे, गुडघेदुखी आहे, संधिवात आहे, मायग्रेन आहे, हायपर ॲसिडिटी आहे, IBS आहे, थायरॉइड प्रॉब्लेम्स आहेत, हार्मोनल इम्बॅलन्स, किती तुम्ही सांगा, जे काही क्रॉनिक इलनेसेस आहेत ते काय आहेत? मग तर ते आपल्या इंटरनल फॅक्टर्सशी कनेक्टेड असतात. आणि ते कुठले आहेत? तर 5 प्रमुख भावना: राग, आनंद, बेचैनी, दुःख आणि भय. ह्या प्रमुख भावना ज्या आपल्या असतात त्या डायरेक्टली आपल्या एनर्जी चॅनल्सशी आणि त्या व्हायटल ऑर्गन्सशी कनेक्टेड असतात. हा मी का सांगते तुम्हाला? म्हणजे आजाराच्या निर्मितीचं मूळ कारण हे आपल्या भावनांमध्ये असतं, एनर्जी बॉडीमध्ये. त्याच्यासाठी सांगते. तुम्ही मला कंबरदुखी आणि गुडघेदुखी म्हणालात, त्याचा संबंध भयाशी आहे. जेव्हा कुठलेही इमोशन्स, हे बघा, जेव्हा तुम्हाला एक थॉट येतो, विचार येतो, तुमच्या माइंडमधनं तो थॉट तुमच्या इमोशन्सला स्टिम्युलेट करतो. बरोबर आहे? समजा एखादी घटना घडली, तुम्हाला आवडली नाही, तुम्हाला राग येतो, तर तो विचाराने, त्या सिच्युएशननी तुमची इमोशन स्टिम्युलेट झाली, तुम्हाला राग आलाय. त्या रागाचं तुम्ही काय करता? कधी कधी तुम्ही एक्सप्रेस करता, 80% टाइम्स तुम्ही तो सप्रेस करता. त्याला अनेक रिझन्स आहेत. तुमचं अपब्रिंगिंग, सोशल कंडिशनिंग, एटिकेट्स, समोरच्याला काय वाटेल, हेच आपण करतो. पण मग तो जो सप्रेस केलाय त्याने कुठे जायचं?
त्याने एनर्जी सिस्टीम मध्येच थांबलाय. बरोबर. रागाचा संबंध आपल्या शरीरात लिव्हरशी आहे. लिव्हर, मस्क्युलर सिस्टम आणि डोळ्यांशी आहे. ज्या लोकांना क्रॉनिक संधिवात आहे त्यांना सप्रेस्ड अँगर असतो. ज्या लोकांना क्रॉनिक मस्क्युलर पेन्स असतात बॉडीमध्ये, फायब्रोमियाल्जिया म्हणतात ज्याला, किंवा ज्यांना पित्ताची डोकेदुखी आहे, अर्धशिशी आहे, स्मॉल जॉईंट पेन आहे, ह्या सगळ्याचं कारण सप्रेस्ड अँगरमध्ये असतं. जेव्हा तुम्ही कंबरदुखी आणि गुडघेदुखी म्हणता, हो लाईफस्टाईल तर आहेच, कारण बैठं काम आहे. आता ह्याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण असं पण आपण करू शकतो विभाजन, की ज्यांना अतिशय फिजिकल कष्ट आहेत आणि ज्यांना खूप बैठं काम आहे पण मेंटल स्ट्रेस जास्त आहे, असं वर्गीकरण केलं तर लाईफस्टाईल आहे ना. किती आहे? 10%. 10%. पण 90% आज WHOनी अलोन इट हॅज स्टेटेड 359 बिलियन पीपल इन द वर्ल्ड जे क्रॉनिक डिप्रेशन, अँझायटी, हार्मोनल इम्बॅलन्सेस, जे मी क्रॉनिक आजार सांगितले, अगदी कार्डिओवॅस्क्युलर प्रॉब्लेम्स, कॅन्सर पर्यंत, ते सगळे इमोशनल स्ट्रेसमुळे होतात असं त्यांनी स्टेट केलेलं आहे. तर हेल्थची डेफिनेशनच मुळात आपण करेक्ट करूया. व्हॉट इज हेल्थ इज तुमचं शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि आध्यात्मिक वेलबिंग. वा. ॲक्युपंक्चर शास्त्र हा सगळ्याचा विचार करतं, म्हणून हे होलिस्टिक सायन्स आहे. जेव्हा पेशंट कंबरदुखी म्हणून माझ्याकडे येतो, त्या व्यक्तीची प्रकृती काय आहे, त्या प्रकृतीनुसार त्याचा स्वभाव ठरतो, त्याचे ट्रेट्स ठरतात, कॅरेक्टरिस्टिक्स ठरतात, आणि मग त्या कंबरदुखीमध्ये तो म्हणतो मला 10 वर्षापासून आहे, 12 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, काही सांगू शकतात लोक. त्यांना ऑपरेशन बरेचदा सांगितलेलं असतं. तर कंबरदुखीमध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस घडलेले असतात का? बरेचदा लोकांना हा गैरसमज होतो. मी जेव्हा सांगते की तुम्हाला क्रॉनिक फिअर, इन्सिक्युरिटीज आहेत का, ते सांगतात हो मला प्रचंड भय आहे, पण मला कुठल्याच डॉक्टरनी असं सांगितलेलं नाहीये. म्हणजे त्यांना वाटतं की मला सायकॅट्रिक इलनेस आहे. खूप गफलत आहे ही. कमरेमध्ये L4, L5, S1 मध्ये समजा डिस्बल्ज आहे तर तो फिजिओलॉजिकल चेंज आहे, पण त्याचा रूट कॉज फक्त डेफिशियन्सी आणि बसणं नाहीये, हे मी सांगते. त्या सेल्युलर लेवलला सुरुवात झालीये, त्या इमोशनल बॅगेजचे साठत गेले त्या सिस्टममध्ये. ज्या डिपार्टमेंटमध्ये नीट काम नाहीये त्या डिपार्टमेंटमध्ये आजार होतो. सो ॲक्युपंक्चरने काय करतात असं तुमचा प्रश्न असणार आहे, की पेशंटची नाडी परीक्षा बघणं माझं एक्सपर्टीज आहे, तर त्याप्रमाणे करेक्ट चॅनल्स ॲक्युरेटली निवडले जातात. इमोशनली सगळ्याच्या स्केल्सवरती त्याचं एक अनालिसिस होतं आणि 15 दिवसाची ट्रीटमेंट रेकमेंड केली जाते. त्याच्यामध्ये प्रत्येक चॅनलमध्ये जिथे इम्बॅलन्स आहे तो करेक्ट केला जातो. त्याचं उदाहरण द्यायचं तर संथ पाणी आहे, त्यात तुम्ही दगड टाकला तर तरंग निर्माण होतात. तसं ॲक्युरेटली तुम्ही एनर्जी पाथवेमध्ये जेव्हा ती केसांपेक्षाही बारीक निडल असते, ती तुम्ही तर अनुभवलेलं आहे, तर ती घातल्यानंतर जे व्हायब्रेशन्स होतात त्याच्याने तो फ्लो प्रोपेल होतो आणि जो अडकलाय तो सरळ होतो, किंवा जिथं कमी आहे तिथं तो पोचतो. अशाने काय होतं की मुळापासून तुमचा आजार बरा होतो. फक्त लक्षण, कंबरदुखीचं पेन मॅनेजमेंट, बरेचदा असं लोकांचं म्हणणं आहे की ॲक्युपंक्चर हे पेन मॅनेजमेंट आहे. नाही, ते पेन हिलिंग आहे. मग हिलिंग असेल तर त्याला आम्ही हे पण बघतो की लाईफस्टाईलमध्ये करेक्शन काय व्हायला पाहिजे. खाण्यामध्ये बरेचदा B12 आणि D3 ची डेफिशियन्सी असते, कॅल्शियम डेफिशियन्सी असते, ती करेक्ट केली जाते. आणि मग तुमचा विषय येतो की बाकीचं जे राहिलेलं आहे मग ते इमोशनल लेवलचंच जास्त. क्रॉनिक इलनेस, इमोशन्स मॅनिफेस्ट फिजिकली, हा मूळ सिद्धांत आहे. त्यामुळे कुठलाही पेशंट त्याचं कुठलं इमोशनल बॅगेज पहिलं काढायचं आहे. म्हणजे एखादं कपाट आहे, त्या कपाटाला दार असतं, त्या कपाटात आपण कपडे कोंबून घातले तर ते दार बसतं का? नाही. तर तुम्ही काय कराल, ते पहिलं सगळं काढाल, त्यातलं काही नको असेल ते बाजूला कराल आणि जे बाहेर तेवढंच ठेवाल. ते म्हणजे ॲक्युपंक्चर आहे. मस्त, खूप छान. बऱ्याच वेळा प्रश्न असे पडतात की डिसिजेस होत आहेत, त्याच्या मागची कारणं आपण लाईफस्टाईल आणि याच्याशीच निगडीत ठेवतो, पण डिसीज हा सायकोसोमॅटिक आहे, हा विचार पेशंटपर्यंत किंवा जनमानसात अजून पोचलेलाच नाही. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हेच आहे की माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात कुठलाही दुर्धर आजार असेल तेव्हा
तर ते बरेच स्वतःचं इन्फॉर्मेशन घेऊन आलेले असतात, गुगल म्हणा, एक्सपोजर म्हणा, सगळ्या ह्याच्यातनं. मी नेहमी म्हणते इन्फॉर्मेशन आणि नॉलेज ह्याच्यामध्ये फरक असतो. सो जी इन्फॉर्मेशन मिळते स्वतःचं एक पिक्चर बनवतात. आता फॉर एक्झाम्पल मी उदाहरण देते तुम्हाला की मायग्रेन, अर्धशिशी हा जो आजार आहे इतका कॉमन झालाय, जो 42% लोकांना तो असतो. पण लोकांचं काय असतं की मी उन्हात गेलं की होतं, मला ऍसिडिटी झाली की होतं, आणि बरेच पदार्थांची पथ्य करते, मग तरी डोकंदुखी थांबत का नाहीये, हा माझा प्रश्न असतो. तर त्याच्यामध्ये 2 कारणं इम्पॉर्टंट आहेत, आणि ती म्हणजे सप्रेस्ड अँगर. तुम्हाला अनेकदा, माझ्याकडे एक मायग्रेनची पेशंट येत होती, क्लासिकल केस आहे म्हणून सांगते तुम्हाला, की तिला जवळजवळ 22 वर्ष मायग्रेन होता, आणि सगळे ट्रीटमेंट नॅचरली लोक स्ट्राईव करतच असतात, पण रिझल्ट मिळत नव्हते. तिला मी नाडी बघून विचारलं, तुझ्याकडे जवळजवळ किलोमध्ये सांगायचं असेल मला तर 100 किलोचा राग भरलेला आहे अंगात, तुझ्या एनर्जी सिस्टममध्ये. म्हणजे हाऊ इट इज पॉसिबल? नाही, मी माझा कोणाचाच राग नाहीये. कारण डिनायलमध्ये असतात लोक, इस्पेशली बायका. हे तर किती वाईट आहे की तुम्हाला माहित पण नाहीये की तुम्ही आतमध्ये काय घालताय. सो देर इज नो अवेअरनेस अबाउट. मी म्हटलं ठीक आहे, कधीतरी असं पण होतं की पीपल आर नॉट कम्फर्टेबल ऑफ टॉकिंग व्हॉट दे आर रिअली फेसिंग इमोशनली. इट्स ओके, त्यांनी त्यांची स्पेस घ्यावी. पण जेव्हा ट्रीटमेंटला रिझल्ट मिळायला लागतो तेव्हा पेशंट रिअलाइज होतो की अरे खरंच माझं डोकं थांबतंय, बरंच मला बरं वाटतं, मला खूप हलकं वाटतंय, इमोशनली माझं ड्रेन होतं. आणि ते बरेचदा असं होतं की ते स्वतःहून मला सांगतात काय प्रॉब्लेम. तर तिचं केसमध्ये असं होतं की घरातली एक व्यक्तीचा तिला बघितलं तरी तळपायाची आग मस्तकात जायची. रिलेशनशिप प्रॉब्लेम्स जे खूप कॉमन आहेत. जेव्हा तिने ते ऍडमिट केलं आणि तिला लक्षात आलं की हो, पण त्याची इंटेन्सिटी माझी ट्रीटमेंट चालू केल्यापासून कशी काय कमी झाली, कॅन यू एक्सप्लेन? तेव्हा मी तिला हे एक्सप्लेन केलं की तू जर 100 किलो घेऊन आली, त्याचं 50 किलो मी काढलंय, त्यामुळे तुला कळतंय, आणि नाव यू आर अवेअर की येस, मला तो सप्रेस्ड अँगर होता. तर अँगरला आपण कसं ट्रान्सफॉर्म करू शकतो मला सांगा. पहिली गोष्ट आहे, आयडियली एक तर कन्फ्रंट करू शकतो, पण ते शक्य नसतं. कारण प्रत्येक माणूस, समोरचा माणूस तो ऍक्सेप्ट करेल असंही नाही. आर्ग्युमेंट्स मध्ये ते जाऊ शकतं. पण दुसरं जर्नलिंग करू शकतो, जे सायकोलॉजी मेथड सांगतात की तुम्ही त्या कागदावरती लिहा आणि कागद फाडून टाका. तुम्ही तुमच्या सिस्टीम मध्ये ठेवून तुम्ही जे प्रिटेंड करता आहात आउटर लेअरवर, ते ट्रू नाहीये. तुमचं इमोशनल बॉडी त्रास होते म्हणून ती उमटतीये कुठेतरी, आणि ती सिग्नल देते डोकं दुखतंय म्हणजे काय, युअर बॉडी इज टेलिंग यू दिस इज नॉट ओके. मग यू हॅव टू डू अबाउट इट, समथिंग अबाउट इट. करेक्ट. ती इमोशनल मॅनेजमेंटचा विषय. आणि म्हणून जेव्हा तुम्ही जो प्रश्न विचारलात की तो सायकोसोमॅटिक, मी त्याच्यामध्ये इमोशन्स पण घालीन, कारण इमोशन्स आणि माइंड दे गो पॅरलल. बरोबर. सो त्याच्यामुळेच आपले जवळजवळ 99% आजार, क्रॉनिक आजार, हे त्याच्यामुळे होतात. बऱ्याच वेळा असं होतं की पेन आहे म्हणून पेन किलर घेणं एक म्हणजे सर्वतोपरी उपाय आहे, की किंवा कुठलंही फंक्शन आहे, काही सणवार आहे की ज्या बायकांना त्रास होतो त्या उठल्या उठल्या काय करतात की एक पेन किलर घेतात. त्याचा किडनीवर किंवा बाकीच्या ऑर्गनवर दिसतोय परिणाम? हो, ऑफकोर्स दिसतोय. आपल्या इथं अनफॉर्च्युनेटली, म्हणजे मी कुठल्याही सायन्सच्या विरोधात नाहीये. बरोबर. सायन्स इंटिग्रेट केलं गेलं पाहिजे. जिथं तुम्हाला ऑपरेशन करावं लागतं तिथं तुम्हाला सर्जरी करायला लागते, तुम्हाला त्यांची मदत घ्यावीच लागते वेस्टर्न मेडिसिनची, किंवा खूप फल्मिनेटिंग इन्फेक्शन आहे, ताप खूप आहे. सो एव्हरी सायन्स हॅज स्कोप अँड लिमिटेशन. करेक्ट. पण कुठलीही गोष्ट अति करतो आपण जेव्हा, आणि सेल्फ मेडिकेशन करतो, हे तर सगळ्यात वाईट आहे. सगळ्यात. डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असं की तुम्हाला खूप त्रास झाला तर तुम्ही घ्या, तर तुम्ही परत त्या डॉक्टरकडे जाऊन त्याच्याबद्दल सांगत नाही आहात. तुम्ही स्वतःच ते मेडिकेशन स्वतःच घेऊन ते करता. त्याचे डेफिनेट साईड इफेक्ट्स आहेत, कारण शेवटी ते केमिकल आहे. आपली बॉडी केमिकल पचवण्यासाठी नाही बनलेली. त्याचा तुम्हाला लॉंग टर्म मध्ये खूप परिणाम होताना दिसतो आपल्याला. मग तो सगळ्या सिस्टीमवर दिसतो, नुसतंच किडनी नाही, लिव्हरवर दिसतो, बोन थिनिंगवर दिसतो, हार्मोनल सिस्टीमवर दिसतो. तर हे सगळं डेफिनेट त्याला साईड इफेक्ट्स असतात.
मग आता तुम्ही म्हणताय की ॲक्युपंक्चर हे पेन किल करू शकतं, तर ते कसं काम करतं की ज्याच्यामुळे पेन कमी होते किंवा वेदना कमी होते? ॲक्युपंक्चर हे मुळात एक सायंटिफिक मेथड आहे, जी आता प्रूव्हन आहे. इट इज अ सायन्स. त्याच्यामध्ये त्याचे सगळ्या मेडिकल फिजिओलॉजिकल ॲक्शन्स एक्सप्लेन्ड आहेत. ॲक्युपंक्चरमध्ये ॲक्युपंक्चर अॅनाटॉमी आहे, ॲक्युपंक्चर फिजिओलॉजी आहे, पॅथोफिजिओलॉजी आहे, इटिओलॉजी आहे, सगळं आहे. तो वैद्यकीय भाग मी इथं बोलणार नाही. पण जर आपण असं सांगायचं झालं तर मुळात जी विषद्रव्य तयार होतात, म्हणजे टॉक्सिन्स म्हणूया आपण, कॉज काही असू देत, इमोशनल आहे, काय आहे, पण बॉडीमध्ये काय होतं, ऑक्सिडेटिव्ह प्रोसेस जेव्हा डेव्हलप होते, त्याच्याने जो तो लोड असतो ब्लड केमिस्ट्रीवरती, तो पहिला ॲक्युपंक्चर मधनं ट्रीटमेंटनी काढता येतो सहजरित्या. तर ते जे टॉक्सिक फॅक्टर्स, हेवी टॉक्सिन्स असतात ना, ते ट्रिगर म्हणून काम करत असतात, पेन इंड्युसिंग एजंट्स म्हणून काम करत असतात कुठल्याही आजारामध्ये. तर तुम्ही समजा काय म्हणतात, पाणी मध्ये कचरा आहे पण ते पाणी गाळलं तर खाली पाणी जे स्वच्छ आलं, ती पहिली प्रोसेस डिटॉक्सिफिकेशन ज्याला म्हटलंय, ते ॲक्युपंक्चर मध्ये फार फास्ट आणि सहज होत. त्याच्यासाठी कुठलेही उपास किंवा कुठलेही काही घेण्याची गरज नाहीये. फक्त थोडंसं पाणी तुम्हाला प्यायचं आहे पहिल्या इनिशियल सेटिंग्समध्ये. तुमच्या युरिनेशन मधनं हे सगळे टॉक्झिन्स, आणि हे पेशंटचे डे टू डे आमचे रिस्पॉन्सेस आहेत. थर्ड आणि फोर्थ सेटिंगला जे पेशंट्स आहेत ते एकदम सांगायला की मला खूप हलकं वाटतंय, माझं पोट एकदम क्लीन होत आहे, मला एकदम बॉडीमधनं काहीतरी जड निघून गेलंय. हे काय आहे तर हा पहिला टॉक्सिक लोड काढला गेला. त्यामुळे पेन इंड्युसिंग एजंट्स तुमचे रिमार्केबली शरीराबाहेर गेल्यामुळे पेनची इंटेन्सिटी एकदम कमी झाली. पेशंटला ते मॅजिकल वाटतं की इतके वर्ष मला दुखत होतं ते इतकं 2 दिवसात का. पण परत मी सांगेन ते सायन्स आहे, इट इज नॉट मॅजिकल. आणि मग तुमचा ज्या पेनला जे प्रॉमिनंट पॉझिटिव्ह फॅक्टर आहे, जे कॉज करत आहे फिजिकली, फिजिओलॉजिकली, इमोशनली, एंडोक्रायनली, सगळ्या लेवल, तिथं हिलिंग प्रोसेस डेव्हलप होते. आय टीमध्ये आपण बघितलं की आय टीमध्ये खूप वेळ बसून जॉब आहे आणि स्ट्रेस पण आहे, तर त्या लोकांना मानदुखी आहे किंवा फ्रोझन शोल्डर आहे, रिस्ट प्रॉब्लेम आहेत, हे जरा जास्त होताना दिसतंय. त्याच्या मागचं कारण परत एकदा तुम्ही एक्सप्लेन करू आहे ना, आयटी सिंड्रोम म्हणतो आम्ही आयटी मधल्या, म्हणजे त्याच्यामुळे सगळे बँकेतले वगैरे सगळेच लोक आले जे बैठक काम करतात. मुळात काय झालंय ना की फास्ट पेस्ड लाईफ झालंय. ह्याच्यामध्ये बरेच फॅक्टर्स आहेत की बसून काम करायचं, ह्याच्यामुळे पोश्चरल डिजनरेटिव्ह चेंजेस तुमच्या स्पाईनमध्ये तयार होतात. त्यामुळे सर्वायकल लंबर स्पॉन्डिलायटिस तुम्हाला होतो. पण तेवढंच एक कारण नाहीये त्याला. इमोशनल स्ट्रेस परत परत मी बोलते का, कारण रिस्पॉन्सिबिलिटीचं बर्डन, डेडलाईन्सचे प्रेशर्स, इम्पॉर्टंटली खाण्याचं वेळा नीट नसणं, त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये ऍसिडिक फॉर्मेशन जास्त आहे, अल्कलाईन कमी आहे. स्ट्रेस, इमोशनल स्ट्रेस कुठल्या पद्धतीचा आहे, म्हणजे अँगर आहे का, फिअर आहे का, अँझायटी आहे, त्याप्रमाणे त्या सिस्टीम मध्ये त्याचे परिणाम दिसतात. फॉर एक्झाम्पल एन्झायटी, जी कॉन्स्टंट एन्झायटी ज्यांना आहे त्यांना ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी असते, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स असतात, आणि त्यांना स्पॉन्डिलायटिसचे चेंजेस खूप फास्ट दिसायला लागतात ज्यांना एन्झायटी. आता एन्झायटी हा खूप मोठा विषय ज्याच्यावरती आपल्याला अख्खा पॉडकास्ट होऊ शकतो. पण एन्झायटी ओरिजिनेटिंग फ्रॉम फिअर, एन्झायटी ओरिजिनेटिंग फ्रॉम अँगर ऑर इनसिक्युरिटी, असे बरेच त्याला शेड्स आहेत. साधं तुम्हाला ऑफिसला जायचं आहे तर तुम्हाला जे ट्रॅफिकमुळे लोक असे पाय हलवत असतात, बघितलंय तुम्ही गाडी चालवताना कधी आजूबाजूला बघा, सिग्नल खूप वेळ प्रोलॉंग झाला तर लोक असे करत असतात. दॅट इज एन्झायटी, बेचैनी. बेचैनी तुम्हाला ट्रिगर करते आहे, आणि अशा टाईपचे चेंजेस आपण दिवसभरात सगळेच जण किती वेळा अनुभवतो. मग आपण त्याच्याबद्दल काय करतो, तर तिथंच आहे. तर ते 1चं 2, 2चं 3 असं करत करत ते बॅगेज बनतं. आणि मग तुम्हाला जेव्हा लक्षणं दिसतात, पेन होतं, त्रास होतो, तेव्हा तो बॉम्ब ऑलरेडी फुटलेला असतो. त्याच्या खूप आधी आपल्या शरीरात चेंजेस, बदल होत असतात. सो तुम्ही आता मॅम म्हणालात की आपण ऑपरेटिव्ह टाळू शकतो, फक्त राईट डायग्नोसिस झालं पाहिजे आणि मग त्याच्यावर आपण पुढचे प्रोटोकॉल ठरवला पाहिजे.
आता आपण स्ट्रेसविषयीच बोलतोय किंवा स्ट्रेसचाच इम्पॅक्ट बघतोय. मग अशी तुम्ही सांगत होता त्याच्याविषयीच मला प्रश्न पडला की कोविडमध्ये नक्की तुम्ही एक रिसर्च पेपर पब्लिश केला होता. तर तो कशाबद्दल होता आणि ओव्हरऑल त्याच्यातून तुम्हाला काय फाइंडिंग आले? खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा. कोविड कॅलॅमिटी सारखा सगळ्यांकडे आला आणि कोणालाच कळत नव्हतं कसं करायचं. आणि बरेचसे निर्बंध आपल्याला आले होते. पण जेव्हा हेल्थ केअरमध्ये काम करताना पेशंट्स जे दुसऱ्या आजारासाठी आमच्याकडे येत होते त्यांना आता ट्रीटमेंट देणं कंपल्सरी होतं. मग ते सगळ्या वयोगटातले पेशंट होते. तर माझ्या असं लक्षात आलं की सगळ्यात पहिला आपल्याला काय ॲड्रेस करायला लागेल, तर येणाऱ्या पेशंटला कोरोना नाही झाला पाहिजे. तर आपण काय करू शकतो, तर प्रिव्हेंटिव्ह ब्रांच जी आहे ॲक्युपंक्चरची त्याचा फुल उपयोग आपण इथे करू शकतो. म्हणजे आजार होऊ नये म्हणून आम्ही जे पेशंटला ट्रीटमेंट देतो असंही वर्षातून एकदा असते ती ट्रीटमेंट. त्यात सगळी इम्युनिटी कशी स्ट्रॉंग राहील किंवा जे काही फॅक्टर्स आहेत ते सगळे बॅलन्स करण्याची एक प्रोटोकॉल आहे. तो आपण वापरलात समजा जे लोक ज्या आजारांसाठी येतात त्याच्याबरोबर आणि ह्याचं मॉनिटरिंग केलं तर आपण ह्याचा काहीतरी एक शोधनिबंध होऊ शकतो. शोधनिबंधापेक्षा मी पण रिसर्चच करत होते की याचं कुठपर्यंत, कारण ही तेव्हाची परिस्थिती एवढी भयावह होती ना. ते सगळं अँटीसेप्टिक वापरून आणि ते सगळं घालून काम करायचं आणि पेशंटला काही इन्फेक्शन नाही झालं पाहिजे. आणि असं दररोज ऐकायला यायचंच की आता हे क्वारंटाईन आहेत, ह्यांच्या घरातल्यांना कोविड झालाय, तमकं झालंय, बऱ्याच गोष्टी सगळ्यांनी आपण अनुभवलंय. सो 2 वर्षानंतर जेव्हा आम्ही ABCD असे ग्रुप्स तयार केले आणि त्यांचे एज ग्रुप्स, त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे, ते माझ्याकडे कुठल्या आजारासाठी येत होते वेगळ्या, आणि त्यांचं मेंटल फ्लोरा, इमोशनल फ्लोरा काय आहे, सगळे त्याच्यामध्ये निकष आहेत. तर फाइंडिंग असे निघाले की जवळजवळ एक ग्रुपमध्ये म्हणजे जवळजवळ 91% आय थिंक ह्या लोकांना कोविडच झाला नाही ज्यांना हे ट्रीटमेंट वापरले गेले. बी ग्रुपमधल्या लोकांना फक्त सिम्पटम्स आले, कुठलंही मेडिकेशन घ्यावं लागलं आणि ते 2% का 3% होते फक्त. आणि पुढचे सी मध्ये होते ज्यांना कोविड झाला पण नुसतं क्वारंटाईन आणि काय म्हणतो आपण फक्त डोलो आणि ह्याच्यावर ते बरे झाले. आणि डी मध्ये फक्त 2% लोक होते ज्यांना अँटीबायोटिक पण हॉस्पिटल ऍडमिशन कोणालाच नाही. म्हणजे माइल्ड स्वरूपाचा कोरोना झाला आणि सेकंड वेव्ह मध्ये पण त्या कोणाला झालं नाही. म्हणजे जे काय झालं त्या आयुष्यात एकदाच कोरोना झाला असं झालं. आणि ह्याच्यामुळे शेवटी मग 2-2.5 वर्षांचं जेव्हा सगळं हे कमी झालं तेव्हा आम्ही तो पेपर स्वरूपात मांडला स्टॅटिस्टिकली डेटाप्रमाणे. तेव्हा हे सगळे निकष आले आणि मग त्यातनं लक्षात आलं की कोविड काय होतं बेसिकली. सगळ्यांना वाटतं की व्हायरल इम्पॅक्ट आहे वगैरे वगैरे. त्याच्या 2-3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपण जे बोलतोय ते इमोशन्स. सोशल वेलबिंग बिघडलं होतं कोविडमध्ये आणि कम्युनल फिअर ज्याला म्हणतो आपण, की सगळ्यांचा एकत्र होऊन एक फिअर. कारण ह्याच्यामध्ये आम्ही जो एज ग्रुप पाहिला त्याच्यामध्ये 40 ते 55 या एज ग्रुपमधल्या लोक ज्यांना मॅक्सिमम कोविड झाला किंवा काही ज्या डेथ झाल्या त्या सुद्धा. असं का बरं याचा विचार आम्ही करत होतो. तर ह्या ग्रुपमधले लोक धड म्हातारे नसतात किंवा धड यंग नसतात. त्यांच्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा अर्धवट असतात. बरेच लोकांचे लोन्स चालू होते. बऱ्याचशा लोकांना काय म्हणतात जॉब जातील का ह्याच्याबद्दलच्या इन्सिक्युरिटीज होत्या. इन जनरल घरातले सिनियर सिटीजन, बायको, मुलं किंवा बायकांना त्यांचे स्ट्रेस, खूप इमोशनल स्ट्रेस मधला सगळ्यात मेजर फॅक्टर त्यांच्यामध्ये होता असं आमचा पेपर सांगतो. त्यामुळे त्यांना अफेक्शन जास्त झालं. म्हणजे त्यांची इम्युनिटी कमी झाली. कुठल्या इमोशन्स वरती आम्ही काम केलं त्यांच्या, तर फिअर आणि इन्सिक्युरिटी वरती काम केलं. सो हा जो फिअर इन्सिक्युरिटी होता जो तुमच्या बॉडीतल्या एनर्जी सिस्टमला डिस्टर्ब करत होता आणि तो अल्टिमेटली व्हायटल ऑर्गन्सला डिस्टर्ब करत होता, तो बॅलन्स केल्यामुळे त्या 2 वर्षातल्या सगळ्या पेशंटमध्ये 91% लोक कोविड त्यांना झाला नाही. त्यांना आम्ही प्रिव्हेंट करू शकलो. सो मग त्याचा विचार केला की याचा पेपर करावा प्रॉपरली आणि जर्नलमध्ये द्यावा आणि तो सिलेक्ट झाला. UK मधल्या पब्लिक हेल्थ मीटिंग्समध्ये तो पेपर सिलेक्ट पण झाला. मी प्रेझेंट पण करून आले.
पण का ॲक्युपंक्चरचं महत्त्व इथं मी सांगते की चायनामध्ये तर अनेक पेपर पब्लिश झालेत नंतर अबाउट धिस, कारण ते तिकडं करत होते. भले त्यांच्या इथं ते काय होतं नव्हतं माहिती नाही आपल्याला, पण इतर देशांमध्ये पण रिसर्च चाललं होतं. पण बिकॉज एवढं लार्ज स्केलवरती ॲक्युपंक्चरचा रिसर्च होत नाही जगात, त्यामुळे अजून त्याला तेवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला नाहीये असं आपण म्हणू. पण 100% मी हे सीइंग इज बिलिव्हिंग म्हणतो आपण. बरोबर. ते करत असताना मला दिल्लीला जावं लागलं काही कामासाठी तेव्हा. त्यामुळे मला कोविड झाला, जेव्हा मी क्लिनिक पासून 4 ते 5 दिवस लांब होता आणि एअरपोर्ट वरती मला इन्फेक्शन झालं. ठीक आहे, माइल्ड स्वरूपाचं झालं आणि अमकं झालं. पण मला सांगायचा मुद्दा काही, क्लिनिकमध्ये येणाऱ्या 2 वर्षात त्या 91 पेशंट्सला कोविड झाला नाही, ते वाचले. सो ही खूप मोठी शास्त्राची करामत आहे असं मला वाटलं त्यावेळेला. मॅम, आता तुम्ही म्हणताय की फिअर आणि इन्सिक्युरिटी ह्या 2 गोष्टींमुळे काही रोग जास्त होत आहेत. तर त्याच्यासाठी घरातल्या घरात काही उपाय करता येऊ शकतो का ॲक्युपंक्चर टाईपमध्ये? कारण समजा रोजच्या रुटीनमध्ये करायचं असेल तर असं काही असेल का? मी ना मॅडम ह्याच्यासाठी शोध स्वतःचा म्हणून एक कार्यशाळा घेते. ओके. हो, आणि आता आमची रिसेंटली पण एक 15 मार्चला पार पडली. ह्याच्यामध्ये मी शिकवते इमोशनल मॅनेजमेंट, आणि त्यांनी ॲक्युप्रेशरचे कुठले पॉइंट्स, एक 10 मिनिटाचा मी एक एक्झरसाइज डेव्हलप केलेला आहे. त्याच्यामध्ये तुमच्या या सगळ्या इमोशन्सचा निचरा कसा करायचा. कारण बघा की आपली परिस्थिती काय बदलणार नाहीये. तुम्ही कितीही आज म्हणजे मी उदाहरण देते की रोज आपल्याला आंघोळ करावी लागतेच, तसं येते. तर तुमची परिस्थिती काही ट्रीटमेंटनी बदलत नाही, पण तुमची इम्युनिटी नक्की बदलू शकते. पण ती तशीच ठेवायची असेल तर तुम्ही स्वतः काय करू शकता. आता आपल्या लोक बघतोय की आपलं इतकं फास्ट लाईफ आहे, त्याच्यामध्ये 10 मिनिटं कुठल्याही वेळेला कधीही तुम्ही करू शकता, आणि त्या इमोशन्सला तुम्ही कसे मॅनेज करू शकता ह्याची मी कार्यशाळाच घेते आता. आणि त्याचा खूप उपयोग होताना आम्हाला दिसतोय की बटणं असतात ना तशी त्याचा उपयोग होऊ शकतो. स्पेशली जे यंग मुलं आहेत, खूप ॲजिटेशन आहे, परीक्षेला जायची एन्झायटी आहे, अभ्यास झालाय पण पेपर लिहिता येत नाही एन्झायटीमुळे, बरेच प्रॉब्लेम्स असतात. सगळ्या एज मधल्या लोकांना स्ट्रेस आहे. त्यासाठी ही कार्यशाळा आहे आणि त्याचं खूप चांगलं काम आम्ही आता करत आहोत. त्याचं नावच आहे डिस्कव्हर युअरसेल्फ. डेफिनेटली मला माहिती आहे की प्रेक्षक नक्की याचा फायदा घेतील. कारण अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला रोज करावी लागेल आणि तुम्हाला करावी लागेल. आणि तुम्ही सेल्फ सफिशियंट होता ना, मग तरीही तुम्हाला पर्सिस्टंट कंप्लेंट्स असतील तर तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकतो. पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मॅम, बऱ्याच वेळा असं होतं की सायटिका सारख्या ज्या वेदना आहेत त्या अगदी म्हणजे खूप क्लिष्ट म्हणू शकतो की त्यांचे मॅनेजमेंट खूप डिफिकल्ट आहे, तर ते ॲक्युपंक्चरनी बऱ्या होऊ शकतात. हो, पूर्ण बऱ्या होऊ शकतात. त्याला सगळे कुठले फॅक्टर्स, कॉज काय आहे, त्या कॉजवरती ट्रीटमेंट दिल्यानंतर, म्हणजे 15 दिवसाची ट्रीटमेंट लागते त्याला. त्यानंतर 15 दिवसाची गॅप असते, तेव्हा हलके एक्झरसाइजेस स्पाईनचे आम्ही देतो आणि मग फॉलोअपला बोलवतो. माझा अनुभव असा आहे की 70% लोकांना एका कोर्समध्ये साधारण मोर दॅन 80-90% बरं वाटतं. काय पुढचे काही पेशंट्स आहेत 20% कॅटेगरीमध्ये किंवा 10% की ज्यांना कदाचित पुढे 7 दिवस ट्रीटमेंट घ्यावी लागते, पण त्याच्या पलीकडे याची ट्रीटमेंट नसते. मग अशी तुम्ही मेन्शन केलं की तुमचा डीप स्टडी जो होता PhD साठीचा तो ऑटोइम्युन कंडिशनवर होता. तर अशा कुठल्या ऑटोइम्युन कंडिशन्स आहेत की ज्या आपण ऑक्युपेंचरनी रिकवर करू शकतो आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? ऑटोइम्युन डिसीजचं कारणच मुळात इमोशनल स्ट्रेस आहे. कितीही आपण, आणि आता हे सायन्स पण ॲक्सेप्ट करतं. त्याच्यामध्ये तुम्ही अगदी बघा की कोलायटिस, अर्थरायटिस, ब्रॉन्कायटिस, ज्याला आयटिस लागलेलं आहे, डर्मॅटायटिस, सोरियासिस आहे, सायनसायटिस आहे, रायनायटिस आहे, स्किनच्या कंडिशन आहेत, ल्युपस आहे, आर्टिकॅरिया आहे. अशी खूप आजार आहेत ज्याला खरंच पेशंटकडे उत्तर नाही. अनेक पेशंट स्टेरॉइड डिपेंडंट झालेले आहेत. त्यांना ही संजीवनी ठरत आहे, कारण त्याचं रूट कॉज हे इमोशन्समध्ये असतं आणि नाही लोकांना सिच्युएशन्स हँडल करता येत. म्हणजे माझ्याकडे एक पेशंट येत होत्या, मी तुम्हाला सांगते, की जे आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. शी वॉज, माझ्याकडे आल्या त्या 52 इयर्सच्या होत्या
आणि शी हॅड ऑल सोरियासिस प्रॉब्लेम. माहिती असेल तुम्हाला, त्वचेचा विकार असतो. कम्प्लिटली ऑटो इम्युन नाही म्हणता येणार, पण तशाच टाईपचा. तर त्यांच्या वयाच्या 28व्या वर्षी त्यांच्या आई वडिलांनी एकदम सुसाईड केलं होतं. म्हणजे जेव्हा लिंक आपण मागे 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 जातो, कारण तिला मी जेव्हा पहिल्या दिवशी सांगितलं की तुझं हे सगळं ग्रीफ आणि सॅच्युरेटेड ग्रीफ सॉरोमुळे झालेलं आहे, तर तिला पण अगोदर कळे ना की पण मी खूप खुश आहे माझ्या लाईफमध्ये, मला फक्त माझ्या आजारपणाचं टेन्शन आहे आणि त्याच्याची मला अँझायटी आहे. म्हटलं असं होत नाही. 2+2 = 4. जसं मॅथमॅटिक्स आहे तसंच हे आहे. देर इज हिस्ट्री. तुझ्या नाडीमध्ये त्याचं बॅगेज दिसतंय आणि साधारण 20 वर्ष जुनं दिसतंय, तर तू सांग, तू ठरव काय आहे. शी ऑल्सो लेटर टोल्ड मी द हिस्ट्री अँड वेन वी ट्रीटेड हर शी इज कम्प्लिटली आउट ऑफ इट. पेशंट कुडंट बिलीव्ह की अरे, कारण तो अवेअरनेस परत की इमोशन्स कॅन मॅनिफेस्ट फिजिकली, हे समजायला आपल्याला तसं शिक्षण दिलं गेलेलं नाहीये, एज्युकेशनमध्ये नाहीये, आणि त्याची मॅनेजमेंट आपल्याला कुठेच दिसत नाही. सगळेजण स्ट्रेसबद्दल बोलतात, कोणी इमोशनल स्ट्रेसबद्दल बोलत नाही. शेवटी स्ट्रेस म्हणजे काय, ते खरं पॅन्डेमिक आहे माझ्या दृष्टीने. हो, खरंच आहे. आणि त्याच्यावरती काम केलं गेलं पाहिजे. आता बायकांमध्ये जे मेनोपॉझल प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे अगदी छोटी छोटी उदाहरणं देते मी तुम्हाला, की मुलींना आपण कितीही म्हटलं त्यांना ऑब्जेक्टिफाय केलंच जातं. म्हणजे मुली प्रत्येक वयामध्ये त्यांच्यामध्ये होणारे हार्मोनल बदल, शारीरिक बदल, भावनिक बदल, रिस्पॉन्सिबिलिटी सगळं, म्हणजे ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, जे हाऊसवाईफ आहेत त्यांना आयडेंटिटी क्रायसिस आहे, असे सगळं मिक्सचर आहे. पण बायकांमध्ये कसं असतं की जो बघतो फिजिकली, व्हिज्युअली बायकांना ते कसे दिसतात ह्याच्यावर पहिलं कॉमेंट असल्यामुळे बायकांमध्ये हे अंतर्मनामध्ये इम्पोजिशन खूप आहे. त्यांना उदाहरण देते, एक रियुनियन होतं, एका मॅडम माझ्याकडे आला त्यांचं, आणि त्यांना इतकी प्रचंड एन्झायटी 6 महिन्यानंतर होतं त्याच्याबद्दल, अँड शी हॅड सो मेनी कंप्लेंट्स. मी म्हटलं कशाची तुम्ही एन्झायटी घेतली एवढी? तरी झालं माझी 6 महिन्यांनी रियुनियन आहे, आणि मग मला सगळे म्हटले तू किती जाड झाली आहेस. माणसाला सवय कशी आहे बघा, की त्यांच्या प्रतिभेबद्दल, तिने काय अचीव्ह केलं याच्याबद्दल चर्चा होत नाही, पण तू जाडच झाली आहेस, तू बारीकच झाली आहेस, तू अशीच दिसतेस, तू एकदम किती फिजिकल अपिअरन्सला महत्व आहे आपल्या समाजात. ह्याचा थॉट प्रोसेसवरती परिणाम होतो. लहान मुलींना सुद्धा घरामध्ये ही गोरी आहे, ही काळी आहे, ही उंच आहे, असं जे बोललं जातं त्याचा न्यूनगंड मुली बाळगतात, आणि त्याला कुठे आपण अवेअरनेसमध्ये आणलंय. काय इन्फिनिटी. एखादी पालक मला सांगतात ही अभ्यासात खूप चांगली आहे, पण ही बुजरी बुजरी बसलेली असते, कोणाशी बोलत नाही. मी जेव्हा त्यांना ओपन अप करते तेव्हा मला लक्षात येतं की तिला सारखं तिच्या फिजिकल अपीअरन्स बद्दल बोललं जात आहे घरात. आजी असेल, आजोबा असतील, पण आपल्या ह्याच्याने काय होतं, प्रत्येकाचा सब्जेक्टिव्ह फ्लोर आहे तो. जसं एखाद्याला 2 तापामध्ये पण फारसं काही होणार नाही, पण एखादा माणूस 99 तापामध्ये स्वेटर आणि मोजे घालून बसेल, तसं आहे ते. तुम्ही जनरलाइज करूच शकत नाही कुठल्याच व्यक्तीला. आणि ते जे फिलिंग आहे, त्या फिलिंग मधनं माणूस काय थॉट निर्माण करतो, त्या थॉट मधनं कुठली इमोशन्स निर्माण करतो. तुम्ही एखाद्या समारंभाला जाता, सोशल गॅदरिंग असतं, सगळेजण एवढे अँक्शियस का असतात, कारण दुसरा माणूस मला काय बोलणार ह्याचं आधीच इंटरप्रिटेशन मनात चाललेलं असतं, किंवा तो माणूस आपल्याशी बोलला नाही, का बरं माणूस तो बोलला नाही माझ्याशी, माझं काय चुकलं असेल, हे थॉट घेऊन तुम्ही घरी गेलात. बघा, एन्झायटी गेला होतात कशासाठी आणि घेऊन काय आला, एन्झायटी. त्या एन्झायटीचं पुढे काय केलं तुम्ही? ती आहे ना सिस्टम मध्ये. मेकअप तुम्ही काढू शकता चेहऱ्यावरचा, पण तुमच्या ज्या एनर्जी सिस्टम मध्ये जे गेलं इन्फेक्शन, त्याचं काय करायचं? सो आपण गॅदर करत असतो युअर, आणि असं म्हटलं जातं ना की पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह विचार करा. मी म्हणते की तितकं सोपं नाहीये. यू कॅनॉट रिमेन हॅपी 24/7. कसं, इट इज अ स्टेट. ह्युमन बिंग. जॉय इज अ स्टेट. आनंदाचा संबंध हृदयाशी, सर्क्युलेटरी सिस्टमशी दिलेला आहे ॲक्युपंक्चर मध्ये. जे लोक क्रॉनिकली अनहॅपी आहेत त्यांना हृदयविकार होतात. आता हा पेपर पण पब्लिश झाला.
आपण जेव्हा खरंच जॉयफुल असतो तेव्हा खरोखर आपले गाल लाल झालेले असतात, आपल्या डोळ्यामध्ये चमक आलेली असते, हे सगळं आपण रक्ताभिसरण वाढतं. पण काय झालंय ना मॅडम, की जॉयच्या डेफिनेशन्स आहेत ना त्या आपण सेट खूप हाय केल्यात. मला एखाद्या पेशंटने विचारलं की आनंद असं काय आहे का की दुकानात जाऊन विकत घेता येईल, पण म्हटलं पण आनंदाला आपणच एवढं कॉस्टली का बनवतोय? सो गुड, ऍब्सोल्युटली. हो की नाही? आपण जर आपले अम्बिशन्स छोटे केले, स्टेप्स छोट्या केल्या, सगळ्यांना बेस्ट आणि फर्स्ट व्हायचं आहे, बरोबर आहे, पण तिकडं जाण्यासाठीच्या स्टेप्स आपण जर अगोदरच एव्हरेस्टचं शिखर बघून त्याचाच विचार करत राहिलो तर त्या खालच्या ग्राउंडवरती जी फुलं आहेत किंवा काय जे काय आहे माझ्यासाठी त्याच्याकडे आपलं लक्षच जाणार नाही. माझ्याकडे सगळ्या एज ग्रुपचे लोक येतात, सगळेजण मला स्ट्रेसबद्दल खूप माझ्याशी बोलतात, तेव्हा मला हे सांगावं असं वाटतं की तुमच्या फिलॉसॉफिकल नको बोलायला, प्रॅक्टिकली अशी कुठली तरी गोष्ट असेल ना ज्याच्याने तुम्हाला आनंद वाटेल. अगदी कॉमन गोष्ट मी पेशंटला तुम्ही काय खाल्लत असं विचारते मी, त्यांना आठवत नाही. म्हटलं काल तुम्ही काय खाल्लत, आज सकाळी काय खाल्लत, कारण लक्ष टीव्ही मध्ये होतं नाही तर मोबाईल मध्ये होतं. बघा जॉयची किती सिंपल व्याख्या मी सांगितली की जेवण करण्याबद्दलचा जो एक संस्कार आहे, त्याच्याकडे त्या फूडशी कनेक्ट होण्याचा जो आनंद आहे तो गेलाय ना लोकांचा. मग त्यांना जेवण केल्याचं तृप्तीच मिळत नाहीये, सो बिंजिंग वाढलंय, सो तुमचं बाहेरचं फूड वाढलंय, काहीतरी सतत नाविन्य पाहिजे खाण्यामध्ये हे वाढलंय. का त्या वरण भात भाजी पोळीला मजा येत नाहीये, आनंद येत नाहीये? ते कमी सात्विक आहे का? नाही. ते कमी टेस्टी आहे का? नाही. पण बघा, सो जॉयच्या डेफिनेशन्स बदलल्या ना. तुम्ही जर टीव्ही बंद करून तुम्ही ताटाकडे बघितलं तर तुमच्या ब्रेनमध्ये ते रजिस्टर होतं. मग ब्रेन त्या एंडोक्राईन सिस्टमला सांगतो कुठले ज्युसेस सिक्रेट केले पाहिजेत, मग ते डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये सिक्रेट होतात, मग तुम्ही ते खाता आणि मग ते वाह, हा फिलिंग येणं आवश्यक आहे मॅडम आपल्याला. हा जॉय आहे. मी म्हणतच नाही जॉयसाठी खूप बिग डील पाहिजे आणि आपण आनंदी राहिलं पाहिजे, असं होऊ नाही शकत. कुठला तरी फॅक्टर असतो. कोणाला बागेला पाणी घालून आनंद मिळेल, कोणाला छान खतासाठी काहीतरी वस्तू आणायला आनंद मिळेल, कोणाला काहीतरी गाणं ऐकायला आनंद मिळेल, आनंद मिळू शकतो. इट्स नॉट अ बिग डील. वी आर मेकिंग इट अ बिग डील बिकॉज तो आनंद आपण दुसऱ्या माणसामधनं शोधतोय, आपण रिलेशनशिप मधनं आनंद शोधतोय. आणि रिलेशनशिप फक्त एक्सपेक्टेशन अपेक्षांवरती बसलेलं मोठं शहर आहे ते. कसं काय तिकडनं कोणी कोणाच्या अपेक्षा पूर्ण करू शकतं? नाही करू शकत. आणि मग दुःख. सो बिफोर एक्सपेक्टिंग एनिथिंग मी असं सांगते, सिम्पल स्वतःकडनं अगोदर एक्सपेक्टेशन ठेवायच्या. तुम्हाला तुमची लिमिटेशन माहीत असते, बरोबर आहे. तुम्ही स्वतःशी खोटं नाही बोलू शकत. सो अगोदर स्वतःला एक्सपेक्टेशन फुलफिल करूयात, चांगलं जेवूयात, चांगला व्यायाम करूयात, चांगलं ऐकूयात, बघूयात. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण छोट्या स्टेप्स अगोदर अचीव्ह करूयात आनंदाच्या, मग त्याचा साठा करूयात आणि मग तो साठा एक गुड बॅगेज म्हणून आपल्यासाठी काम करेल, नाही का? वेल सर, ॲब्सोल्युटली. मॅम पुढे जाऊयात थोडंसं. बऱ्याच वेळा असं नी रिप्लेसमेंट किंवा सर्जरीज एस्पेशली सांगितलं जातं, तर त्याची मॅनेजमेंट करताना आपण काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी किंवा टू डिले दी प्रोसेस म्हणूयात आपण. नी आपल्या सगळ्यात वेट बेअरिंग जॉईंट्स म्हटलेलं आहे त्यांना, त्याची काळजी जशी आपण गाडीच्या चाकांची घेतो तशीच घेतली पाहिजे. त्याला आहारामध्ये मुळात दूध म्हणजे कॅल्शियम, B12, D3 चांगलं मिळतंय का? दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा व्यायाम जो आहे तो तुम्हाला तो सूट होतोय का? म्हणजे सगळा ग्रुप ते करते म्हणून मी करते असं नसतं. तुमचं एज, तुमच्या बॉडी मधले डेफिशियन्सीज, तुमचा व्यायाम आणि तुमचं इमोशनल सीट, या सगळ्याचं जर आपण नीट बॅलन्सिंग केलं तर नीला गुडघ्यांना त्रास नाही होऊ शकत. पण त्याचा विचार नाही होतोय ना मॅडम आपल्याकडे. दूध, आता साधी गोष्ट सांगते, अडल्टरेशन बद्दल मी बोलत नाही, पण दूध ॲज अ फूड, ॲज अ मेडिसिन, किती सिम्पल सप्लिमेंट आहे बोन्ससाठी आपल्या. त्याच्याने ऑस्टिओपोरोसिस होणार नाही, ऑस्टिओपेनिया होणार नाही. पण जेव्हा आपण काही सिम्पल गोष्ट सांगतो ना, लोकांना नाही पटत. जे अवघड आहे ते लगेच पटतं, पण सिम्पल नाही पटत. की नाही दुधाने काय होणार आहे? अरे दुधाने खूप चांगला उपयोग होणार आहे.
चांगल्या क्वालिटीचं दूध, मी त्या हे नाही म्हणणार, पण त्या दुधाचा आपण जर उपयोग केला 2 कप, तुमची बोन्स सिस्टम चांगली राहू शकते. तो विचार आपण घरातल्यांना मी विचारते बायकांना एखाद्या लेक्चरमध्ये की किती जणी इथल्या रोज दूध पितात, 2-3च हात वरती आले. किती जणी घरातल्या सगळ्यांना दूध देतात, सगळ्यांचे हात वरती आले. म्हटलं तुम्हाला म्हणजे बघा, हे सबकॉन्शियसली मलासाठी हे नाहीच आहे. कोण तुम्हाला कंडिशनिंग आहे, स्ट्रॉंग कंडिशनिंग आहे, किंवा सगळ्यांचं राहिलेलं शिळं मी खाणार का? सो बायका बरेचसे आजार इन्व्हाइट करतात. आता मी महिला आहे, माझ्याकडे महिला पेशंट जास्त येतात सगळ्या स्तरातल्या. PCODचा प्रॉब्लेम बघितला आपण किती झालाय. सगळेजण मुलींना तू असं करते, तसं करते, अमकं करते, सांगा असं. मी एकच प्रश्न विचारते, बाई तू कितीला झोपतेस? PCODचा सुद्धा मी जो पेपर केला त्याच्यामध्ये 80% मुली ज्या 11च्या पुढे जागतात त्यांना PCOD होतो. त्याचं कारण असं आहे मॅडम की 11 ते 3 हा लिव्हरचा टाइम आहे, ऑर्गन क्लॉक प्रमाणे. त्या लिव्हरला डिटॉक्सिफिकेशन करता येत नाही. जेव्हा तुम्ही झोपता त्याच्यानंतर ते करणार, सो सिस्टम तुमची उलटी फिरायला लागते. टॉक्झिन लोड वाढला म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स वाढला. सो मी फक्त एकच पथ्य सांगते, स्लीप बिफोर 11 AM. तुमचे सगळे प्रॉब्लेम्स PCODचे आटोक्यात येते. मग ट्रीटमेंट आहेच. पण एक छोटा चेंज आहे लाईफस्टाईल मधला. तुम्ही मगाशी मला विचारलं जीवनशैली खरोखरच आपण वी आर ड्रिफ्टिंग अवे फ्रॉम द नॅचरल लॉज. आणि त्याच्यासाठी इट्स नॉट अ बिग डील. ज्याचं अवडंबर जितकं केलं जातं ना, की 3 वाजता उठूनच ध्यान करा, 5 वाजता उठूनच पळायला जा. मी म्हटलं जो माणूस 9 ते 10 तास ऑफिसमध्ये काम करतो, जो 2 तास ट्रॅव्हल मध्ये घालवतो, त्याच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करता की रात्री 9 वाजता तो जिम मध्ये जाऊन काम करेल, व्यायाम करेल? त्याचा काहीही फायदा मिळत नाही, उलट त्याचा दुष्परिणाम होतो आपल्याला. सूर्योदय आणि सूर्यास्ताप्रमाणेच आपलं बॉडी क्लॉक आहे. तुमची झोप 7 ते 8 तास हे इतकं इम्पॉर्टंट औषध आहे. ते झोप कशी नुसतं झोपलोय आणि नुसतं स्वप्न बघतोय किंवा विचार चालू आहेत किंवा सिनेमासारखं चालू आहे, त्याला झोप म्हणणार नाही. स्लीप हायजीन आणि स्लीप असा विषय आहे तो. तर 7-8 तास झोप ही सुद्धा टॉनिकच आहे ना. पण तुम्ही म्हणता की 4 वाजता उठून मेडिटेशन करा, त्याच्यानेच होणार आहे. त्याची झोप, तो 12ला झोपलाय माणूस, तो 4ला उठून मेडिटेशन करून त्याचा फायदा मिळू शकतो का? नाही मिळणार आहे. त्याच्याबद्दल पण मला असं वाटतं खूप अवडंबर केलं जातं. माझं असं म्हणणं आहे की अवेअरनेस मध्ये केलेली कुठलीही गोष्ट ध्यानच आहे. सो गुड, वेल सेड. ज्याच्यामध्ये तुम्ही तो मगाशी जॉय बद्दल आपण बोललो, ध्यान करण्यासाठी दरवेळेला नेसेसरी नाही की तुम्ही डोळे मिटून 2-2 तास ध्यान करत बसलात. तुम्ही जे काम करत आहात, यू बी एनिथिंग, एनीबडी, पण त्या कामामध्ये तुम्ही ते इंटिग्रिटीने ते करत आहात आणि तुम्ही त्याच्यात अवेअर आहात, तुम्ही मेडिटेशन मध्येच आहात. सो आपलं काय झालंय, आपण हेल्थसाठी आउटवर्ड बघतोय, बाहेर बघतोय, बाह्य गोष्टींवरती खूप काय करू, काय नवीन लावू तोंडाला आणि अंगाला, त्याच्यावरती आपण डिपेंड. किती सप्लिमेंट घेऊ, किती अमकं करू, तमकं. मी म्हणते की आपण सिम्पल करून टाकूया सगळ्या गोष्टी. खाणं सिम्पल करूया, लिव्हिंग सिम्पल करूया, एक्सपेक्टेशन सिम्पल करूया. अभ्यास करायचा आहे तर आपण तो सिम्प्लिफाय करून करूयात. मी आजकालच्या पिढीचा कोणाशी माझं भांडण नाहीये, पण मला असं वाटलं आपण काही शिक्षण घेतलंच नाही का? इतकं मुलं अभ्यास करतात. आणि मी म्हटलं मग तू तुझ्यासाठी काय करतोस किंवा करतेस? नाही, माझा हा क्लास असतो, माझा हा अभ्यास असतो. अरे पण मग तू खेळतेस कधी? तुझं हॉबीज काय आहेत? मला वाईट वाटतं की या मुलांना ते मशीन्स नाही आहेत ना. माझ्याकडे 14 आणि 15 वर्षाची मुलं आहेत मॅडम, ज्यांना डायबेटीस डिटेक्ट झालं आणि स्ट्रेस इंड्युस्ड हायपरटेन्शन. काय यांची वय आहेत का? म्हणजे कोणाला दोष देणार आपण? त्याच्यामध्ये सगळं ते चाललंय. पण मी म्हणते की ते म्हणजे आयुष्य नाहीये. आयुष्य आपण मशिनरी वर्क करून येऊ आणि जाऊ ते आयुष्य नाही. आपल्या पर्पजसाठी आपण काम केलं पाहिजे. ते समजतं आपल्याला जर आपण त्या अवेअरनेस मध्ये असू तर. आणि ते मला असं वाटतं की दुसऱ्याला काहीतरी देऊन त्याचं थोडंसं तरी चांगलं झालं, त्याच्या चेहऱ्यावरती हसणं आलं तुमच्यामुळे, तुमचं जीवनाचं सार्थक झालेलं आहे. मग भले तुम्ही पहिले आलात नाही आलात,
तुम्हाला मार्क मिळाले नाही मिळाले, तुमच्याकडे किती पैसे आहेत नाही, हे नंतर आहे, सेकंडरी आहे. प्रायमरी काय आहे, तर तुमच्या ज्या एक्झिस्टन्सला थोडं महत्व दिलं आणि त्याचा उपयोग दुसऱ्याला होतोय तुमच्या एक्झिस्टन्सचा, तर स्पिरिच्युअली यू आर ऑन द करेक्ट पाथ. हो की नाही? ऍब्सोल्युटली. म्हणजे तुम्ही मगाशी जी डेफिनेशन सांगितली हो, हेल्थची, तर स्पिरिच्युअल हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ती उगीच म्हणजे अवडंबर न माजवता, काहीतरी स्ट्रिक्ट रुटीन आणि रेजिमेंट न पाळता, हो. पण तुमच्या कामामध्ये तुम्हाला जॉय मिळायला लागेल, करेक्ट. तर तुम्ही स्पिरिच्युअलिटी स्पिरिच्युअलिटी मध्ये लोक रिलिजियस गोष्टी घालतात ना. रिलिजियस इज अ सोशल अरेंजमेंट, येस. स्पिरिच्युअलिटी इज अ क्वेस्ट. मॅम, पुढचा प्रश्न विचारते. ॲक्युपंक्चर मध्ये बऱ्याच वेळा असं होतं की सुया वापरल्या जातात, हो, तर मग त्या सुया टोचल्यानंतर वेदना होतात का? मी अनुभव घेतलाय, अजिबात वेदना होत नाही, पण तरी पण तुम्ही त्याच्याबद्दल नाही होत. तुम्ही जे अनुभवले तेच खरं आहे. काही वेदना होत नाही. कारण त्या फिलिफॉर्म केसाने इतक्या बारीक डिस्पोजेबल निडल्स आहेत आणि त्याचं तंत्र आहे की तुम्हाला कुठली रक्तवाहिनी किंवा कुठली नर्वला पंक्चर करायचं नसतं. तुम्ही आता अनुभवलंय की स्किन मध्ये साधारण अर्धा इंच ते 1 इंच ते 2 इंच 3 इतक्या डेप्थला वेगवेगळे पॉइंट्स असतात, पण त्या पॉइंट एनर्जी पॉइंट मध्येच ती निडल जाते, ज्याच्यामुळे ती काढल्यानंतर सुद्धा काही स्पेसिफिक 2-4 पॉइंट्स आहेत जिथे थोडंसं ब्लिडिंग प्रिक झाल्यामुळे होतं. अदरवाईज 98% टाइम्स तर ब्लड पण नसतं, तिथं मार्क पण नसतो. तसं का होतं? कारण ते त्या एनर्जी चॅनल मध्ये जायचं आहे, तुमच्या ब्लड वेसल मध्ये नाही. लोकांना वाटतं त्या सुया टोचून रक्तभिसरणामध्ये ते काहीतरी करतात किंवा काही केमिकल, असं अजिबात नाहीये. त्या सिल्वर निडल्स, स्टेनलेस स्टीलच्या किंवा सिल्वर निडल्स असतात, त्या स्टराईल असतात, सिंगल यूज डिस्पोजेबल असतात, त्यामुळे इन्फेक्शनही कोणाला होत नाही. त्याच्यामुळे तो एकदम सुरक्षित आहे, एकदम सुदिंग ट्रीटमेंट आहे ती निडल. माझ्याकडे आता त्या नाही आहेत, आपल्या पंडित मालिनीताई राजूरकर यायच्या ट्रीटमेंट घ्यायला. म्हणजे माझं भाग्य की मला त्यांना ट्रीटमेंट द्यायला मिळालं, खरंच भाग्य म्हणेन मी, कारण तो माझा अद्भुत अनुभव होता आयुष्यातला. तर त्या म्हणायच्या, मी इथं निडल लावला की षड्ज लागला म्हणायच्या. एवढं सुंदर वर्णन ॲक्युपंक्चरचं. वा, खरंच कोणीच केलं नसेल असं वाटलं मला. लिटरली त्यामुळे षड्ज लागला, म्हणजे जसा सा लागायला पाहिजे एखाद्या गाणाऱ्या माणसाला, तर साचं षड्जाचं जे महत्व आहे, त्या अॅक्युरसीला त्यांनी षड्ज लावल्यामुळे ते मला असं वाटलं, वा केवढं मोठं बक्षीस दिलं. खरंच आहे. ऍब्सोल्युटली. मॅम, बऱ्याच वेळा ऑर्गन क्लॉक आपलं बिघडतं आणि त्याच्यामुळे वेदना वाढतात, तर ह्याच्याबद्दल तुमचं काय मत? ऑर्गन क्लॉक खूप इम्पॉर्टंट आहे मॅडम. जसं मी मगाशी सांगितलं, सूर्योदय तर सूर्यास्त, तसं आपलं झोपेचं जसं महत्व आहे, तसं आपण उठल्यानंतर आपण कधी खातो, किती वेळात खातो, किती वेळा खातो, ह्याला पण महत्व आहे. आता तुम्ही बघाल की लोक इंटरमिटंट फास्टिंग करतात, एकदाच जेवतात, दोनदाच जेवतात. असतील त्या थेअरी, मला माहित नाही, मी न्यूट्रिशनिस्ट नाही, पण मी माझ्याकडे येणाऱ्या पेशंटला मात्र नक्की दिशा दाखवते. ब्रेकफास्टला म्हटलंय ब्रेक द फास्ट. तुम्ही 8 तास 9 तास झोपेनंतर जेव्हा उठता, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये जे स्त्राव निर्माण होतात, त्याच्यासाठी एक चांगलं पोषण त्याला मिळणं हे फार आवश्यक आहे. तुमच्या पॅनक्रिएटिक फंक्शनसाठी, स्प्लीनच्या फंक्शनसाठी आणि गॅस्ट्रिक फंक्शनसाठी. तिथं आपण फक्त चहा कॉफी दिलाय आणि आपण जवळजवळ 16 तासानंतर काहीतरी खाणार आहोत, मग ते खूप खाणार आहोत आणि मग परत दिवसभर काही नाही, आणि मग परत हे जे आहे ना, ह्याच्यानी तुमचं फॅट लॉस होईल, तुमचं बाकीचं ठीक आहे, दिसेल, तुम्हाला दिसतंय विजिबली, पण तुमचा ना व्हायटल लॉस होतो त्याच्याने. म्हणजे आपले जे कार्डियक मसल्स आहेत ते वीक होऊ शकतात, आपल्या ब्लड वेसल्स आहेत त्याची इलास्टिसिटी कमी होऊ शकते. कारण पोषण म्हणजे फक्त फॅट, कार्बोहायड्रेट, प्रोटीन नाहीये. मायक्रोन्यूट्रिशन हा फार इम्पॉर्टंट विषय आहे आणि तो तुम्ही 3 वेळा खाल्लं पाहिजे. कोणीही, जे लोक ऍक्टिव्ह आहेत त्यांनी 3 वेळा खाणं आवश्यक आहे. तर ते ऑर्गन क्लॉक मधला सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे. जसं झोप इम्पॉर्टंट आहे तसं, कारण फूड इज द मेडिसिन ना. बायोलॉजिकल एनर्जी तुमची फूडनी बनणार आहे. तुम्ही खाल्लंच नाहीत तर स्टार्वेशन मोड मध्ये शरीर जाऊ शकतं. तात्पुरतं ते चांगलं आहे, पण नंतर त्याचे दूरगामी परिणाम भयानक आहेत.
ॲज अ न्यूट्रिशनिस्ट इवन आय ॲग्री विथ दिस, कारण तुम्ही न्यूट्रिशनिस्ट I'm a आहात ना? nutritionist. Oh, so तुम्ही मला सो यू ॲग्री विथ दिस. ॲब्सोल्युटली मॅम, ॲब्सोल्युटली. ह्या अशा लाटा असतात, ट्रेंड्स असतात ते. हा ट्रेंड्स असतात, अशा लाटा येत असतात आणि आपण किनाऱ्यावर थांबायचं असतं, किंवा आपण वाहून जायचं नसतं. करेक्ट. आणि किंवा 2-2 तासांनी खा वगैरे. मी म्हटलं ठीक आहे, कुठले कुठले थेअरीज इट असतील. शुड बी सस्टेनेबल ना. Sustainable. तुम्ही एवढं काम करताय आहात, तुम्हाला तेवढा वेळ काढणं शक्यच नाही. मी 2-2 तासांनी खाते. आता माझ्याकडे सुद्धा पेशंट असतात, वेळ नाही मिळू शकत, पण ज्या वेळा ठेवल्यात की इथं 10 मिनिटं ब्रेक आहे, त्या 10 मिनिटं ब्रेक मी डेडिकेटली मी माझं खाते. बरोबर. तुम्ही मला सांग दर 2 तासांनी खातं, मला कसं जमणार आहे ते खायला? बरोबर. मॅम, आपला स्वभाव आणि आपल्या वेदना ह्यांचं काही कोरिलेशन? खूपच जबरदस्त कोरिलेशन आहे. आता 5 मूळ स्वभाव प्रकृती आहेत. वूड, फायर, अर्थ, मेटल, वॉटर. आता हा पण खूप डीप विषय, छोटा छोटा करून सांगते. तर या 5 पर्सनॅलिटी आहेत. ओके, वूड, फायर, अर्थ, मेटल, वॉटर. सो वूड पर्सनॅलिटी जे असते त्यांचं अँगर स्वभाव डॉमिनेटिंग असतं. म्हणजे लोकांचं वूड पर्सनॅलिटी आहे फॉर एक्झाम्पल, त्यांच्यामध्ये राग हे पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे. हे लोक रागीट असतात. हे लोकांना राग कंट्रोल करता येत नाही. आपण किती तोंडानी उद्धट आणि आगाऊ फटकळ, दुसऱ्या मिनिटाला ते नॉर्मल होतात, पण त्यांनी जे क्रिएट करून ठेवलेलं असतं दुसऱ्या माणसासाठी, ते वूड लोक आहेत. ते अतिशय अँबिशियस आणि जिद्दी लोक असतात. सो तो स्वभावाचा संबंध रागाचा त्या वूड पर्सनॅलिटीशी असतो. फायर पर्सनॅलिटीचा इमोशन आहे जॉय, मी सांगितलं हार्टशी कनेक्टेड आहे. तर ही लोक आनंद आहे त्यांचं इमोशन असल्यामुळे ही लोक भयंकर हळवी असतात. कारण ह्यांचा मूळ भाव, स्थायी भाव काय? आनंदी राहणं. पण मग आनंदी राहता येत नाही 24 तास आपल्याला. मग ते दुःखी पण तितके सतत पटकन, अति सेन्सिटिव्ह, हळवं मन ज्याला म्हणतो ना, ते फायर पर्सनॅलिटीचे लोक असतात. अर्थवाले असतात ते एन्झायटी त्यांची इमोशन आहे. सो हे लोक बेचैनी, वरी, सतत चिंता करतो विश्वाची सारखं. तुमचं सगळं ठीक असलं तरी दुसऱ्याची चिंता करत बसतील, ते लोक आहेत अर्थ पर्सनॅलिटी. 4th आहे मेटल पर्सनॅलिटी. त्यांची इमोशन आहे ग्रीफ, सॉरो. दीज पीपल कॅन नॉट हँडल ग्रीफ अँड सॉरो प्रॉपरली. त्यांच्यामध्ये ते जर ट्रॉमा झाला तर संपलंच, पण जनरली दे आर इमिजिएटली सॅड, आणि त्या सॅडची मॅनेजमेंट जी आहे ती पटापट त्यांना करता येत नाही. आणि लास्ट इमोशन आहे वॉटर एलिमेंट पर्सनॅलिटी. त्यांचं आहे फिअर, भय, सतत घाबरणं, म्हणजे काही नाही झालं तरी घाबरणं. बघितले असतील तुम्ही असे लोक, ते वॉटर पर्सनॅलिटीचे लोक असतात. तो स्वभाव तुमच्या प्रकृतीनुसार ठरतो. त्या माणसाची जी प्रकृती आहे, जेव्हा नाडी बघून कळते, त्या मला कळतं की ह्याला संभाव्य आजारही काय होणार आहेत. जसे लोक भयवाले, वॉटर एलिमेंट पर्सनॅलिटीच्या लोकांना नेहमी किडनी डिसीजेस होतात, बोन डिसीजेस होतात, कानामध्ये आवाज येणार, टिनिटस, अमके, केस जाणं डोक्यावरचे, बोन्सचे आजार होणं, स्त्रियांमध्ये इन्फर्टिलिटी, युटेराइन फायब्रॉइड्स, ओव्हेरियन सिस्ट, हे सगळे आजार किडनी एलिमेंट म्हणजे वॉटर एलिमेंट भयशी रिलेटेड. तो स्वभाव डेफिनेटली तुमच्या प्रकृतीनुसार ठरतो. मॅम, ह्या सगळ्या स्वभावाच्या तुम्ही जे कंगोरे सांगितले, तर त्याच्यासाठी काही असा एक छोटासा उपाय असेल की तुम्ही हे करा, किमान हे तरी करा, जेणेकरून तुमचे हे जे इमोशन्स आहेत ते तुम्ही जरा समतोल, मी म्हणणार नाही समतोल, पण संतुलित थोडं राखू शकू का? नाही माहिती नाही, प्रयत्न करायचंच असेल तर, रागाला कंट्रोल करायचं असेल तर राग आत नाही जायला पाहिजे. पण दरवेळेला तुम्ही त्याला सांगू शकत, कसं आहे ना, समजा मला तुमचा राग येतोय, मी तुम्हालाच सांगितलं पाहिजे, मी त्यांना सांगून उपयोग नाही. सो कन्फ्रंटेशन, तुम्ही मला 2 तास सांगत राहाल की मला ना माझ्या त्या व्यक्तीचा इतका राग येतो, इतका, अरे पण मला सांगून उपयोग नाही. पण कन्फ्रंटेशन करता येत नसेल तर जर्नलिंग करा. जे काय वाटतं ते लिहा आणि कागदात फाडून टाका, परत ते वाचू नका. हे अँगरसाठी करता येतं. सेन्सिटिव्ह मन किंवा जॉय जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला त्या जॉयला अँटीडोट काय आहे, तुम्ही हळवे झाला तर तुम्ही परत त्या आनंदी वृत्तीकडे जाण्याचा प्रयत्न करा दुसऱ्या छोट्या गोष्टींमध्ये. 3री आहे एन्झायटी, वरी सतत होत असेल तर त्याला लिटरली स्टॉप बटन कसं असतं, स्टॉप म्हणून त्या एन्झायटीला तुम्ही कंट्रोल करू शकता. सॅडनेस आणि ग्रीफ ही सगळ्यात
अवघड इमोशन आहे माझ्या दृष्टीने, टू हँडल ऑल्सो, टू ट्रीट ऑल्सो. तर त्या लोकांना बऱ्याच गोष्टी प्रोसेसमध्ये आम्ही जायला सांगतो. पण जनरली डायव्हर्जन थेअरी त्यांना उपयोगी पडते. पण जेव्हा तुम्ही जाय लागता, ग्रीफचं कसं असतं ना, की त्याला स्टिम्युलंट्स छोटे मोठे सगळे पुरतात. आणि जर ट्रॉमॅटिक हिस्ट्री असेल तर एवढासा सुद्धा ट्रिगर खूप मोठं त्या माणसाला परत त्या सॅडनेसमध्ये नेऊ शकतो. तर त्यांनी डायव्हर्ट करणं स्वतःला, त्या सिच्युएशन किंवा काय जे काय त्याचं डायव्हर्जन थिअरी म्हणतात, ती करायला त्यांना उपयोगी पडेल. आणि भयच्या लोकांना मी म्हणते फेस द फिअर. ज्या गोष्टीचं भय आहे ना ते फेस करायचं. दॅट इज द ओनली सोल्युशन फॉर द फिअर. वंडरफुल. खूप मस्त. मॅम आता थोडंसं पुढे एक सोपा हेल्थ मंत्र तुम्ही काही सांगू शकाल का? कारण त्याचा फायदा असा होईल की लोकांना ॲटलिस्ट थोडी गाईडलाईन मिळेल आणि मग ते पुढे तुमच्याकडे अप्रोच करू शकतीलच. मी हेल्थचा सोपा मूलमंत्र म्हणालात ना, मी म्हणेन हेल्थ ही सोपीच आहे, त्याचा अवडंबर नको. आपण हा प्रोजेक्ट नाहीये की जो आपण खूप असा अवघड प्रोजेक्ट म्हणून ट्रीट करण्यासारखा बघावा. हेल्थ चांगली ठेवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवूयात. मोठ्या गोष्टी आपल्याला एकदम जमत नाही आणि ते ऐकल्यानंतर आपल्याला प्रेशर येतं, छे मला हे करताच नाही, उद्यापासून मी जिम लावते. किती लोक ठरवतात, मिनिटं जाऊ दे, त्याच्या अगोदर 10 मिनिटं तुमच्या बागेत चाला. सो छोट्या छोट्या गोष्टी आज तुम्ही स्वतःला विचारा की तुला काय खायचं आहे, त्याला प्रेफरन्स द्या. तुमच्यासाठी कोणी बनवत असेल तर त्यांना सांगा मला आज हे खायचंय म्हणून मी खाणार आहे, किंवा तुम्ही बनवून. म्हणजे छोटे आनंद, स्वतःला बक्षीस द्यायला शिका. आपण दुसऱ्यांसाठी प्रेझेंट्स आणतो, दुसऱ्यांना बक्षीस देण्यासाठी विचार करतो, पण स्वतःला पण बक्षीस आणूयात की, काय बिघडलं. किती छान विचार आहे. म्हणजे किती अवघड आहे ना. नाही, आपण करतच नाही. स्वतःच्या वाढदिवसाला किती जण स्वतःला गिफ्ट देतात? नाहीच देत. पण त्याच्यामध्ये मी म्हटलं आपण अगोदर पहिलं स्वतःला गिफ्ट देऊया आणि मग दुसऱ्यांच्या गिफ्टची आपल्याला अपेक्षा करायची असेल तर करूया, नको करूयात. सो छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर हेल्थला आपण कन्सिडर केलं तर ते आपल्या ज्युरिस्डिक्शन कॅपॅसिटीमध्ये आहे. अदरवाईज मग आपण कधीच त्या विचारांमध्ये हेल्दी होऊच शकणार नाही, असं मला वाटतं. डॉक्टरकडे जायला लागून नये ह्याचा विचार आपण जास्त केला पाहिजे, अदर दॅन कुठला डॉक्टर मी चूज करू पॉडकास्ट ऐकल्यानंतर. आय नो. ऍब्सोल्युटली राईट. मॅम शेवटचा प्रश्न विचारते. ऍक्च्युली असं वाटतं की थांबूच नाही, पण थोडीशी वेळेची मर्यादा आपण राखूयात. आणि मला माहितीये की आपले प्रेक्षक आपल्याला अजून काही टॉपिक सुचवतील, तुमच्याकडून त्यांना माहिती पाहिजे असेल तर आपण अजून एक पॉडकास्ट नक्की घेऊ शकतो. तर मॅम आता शेवटचा की ज्यांच्या वेदना आता थांबल्या आहेत पण मग त्या परत उद्भवू शकतात का, आणि उद्भवल्या तर मग काय उपाययोजना करावी? उद्भवू शकतात ना. म्हणजे मागे तुम्ही माझ्याकडे समजा कंबरदुखीला आलात, पण 4-5 वर्षांनी तुम्ही डोकेदुखीला येऊ शकता. त्याच्यासाठी एक उपाय आम्ही असा काढलेला आहे, जो आम्ही जवळजवळ 15 वर्ष आता राबवतोय, की मेंटेनन्स ट्रीटमेंट. जी वर्षातनं एकदाच असते. जे लोकांनी अनुभव घेतलाय आणि जे बरे झालेले आहेत त्यांना त्याची इतकी गोडी लागते की त्यांना आम्ही सांगतो की आता बरं आजारी पडायचं नाहीये तर आपण वर्षातनं एकदा मेंटेनन्स ट्रीटमेंट घ्यावी. ती 7 सेटिंग किंवा 15 सेटिंग डिपेंडिंग ऑन युअर नीड असते, पण ती घेतल्याने नक्कीच 100% तुम्हाला फायदा मिळतो. कारण जी स्वच्छता करायची असते शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्या स्तरांवर ती स्वच्छता होते. आणि जे संभाव्य आजाराचे आपल्याला त्या प्रकृतीनुसार माहित असतं की त्यांना काय आजार होणं शक्य आहे, त्याच्यावर आपण प्रिव्हेन्शन नक्की काम करू शकतो. मला माहिती आहे की आजचा एपिसोड आपल्या प्रेक्षकांना खूप आवडला असेल आणि खूप वेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मिळाली असणार आहे. मॅम तुमचे आभार मानते. थँक्यू सो मच मला बोलवलं त्याबद्दल सुद्धा, आणि एवढा वेळ दिल्याबद्दल पण मी तुमचे आभार मानते. थँक्यू सो मच. तुमचे काही डाऊट्स असतील, तुम्हाला अजून काही मॅडमकडून माहिती पाहिजे असेल तर आम्हाला प्लीज कमेंटमध्ये कळवा. आम्ही त्याच्यावर परत एकदा गप्पा मारायला भेटूयात आणि अजून ह्या विषयाविषयी जेवढं विजडम मिळेल तेवढं आपण लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करूयात. थँक्यू सो मच.